म्हणजे 10 झाल्या. वन एक्झामिनेशन 100 questions, 10 examination 1000 questions. So I will form 10 groups. If here are 50 people, one group consists of 5 persons. If here are 40 people, one group of 4, 3 as the case may be. तर 30 लोक असेल तर 3 जणांचा ग्रुप बनवा. हा 3 जणांचा ग्रुप. आता बघा आपल्याकडे किती क्वेश्चन आले आहेत? 1000 प्रश्न. 1000 प्रश्नाची एकाला तयारी करायला खूप वेळ लागतो, बरोबर आहे. आपल्या जवळ झाले आता किती ग्रुप? 10 ग्रुप. 10 ग्रुप. एका ग्रुपला किती प्रश्न वाटण्याला येत आहे? 100 फक्त. एका ग्रुपमध्ये किती लोक आहेत? 3. तर एका माणसाला किती येत आहे? 33. 33 ची तर तयारी करू शकते फक्त. प्रत्येकाने फक्त 33च प्रश्न तयार करायचे, फक्त 33 च्या वर नाही करायचं. तुम्हाला मी 933 प्रश्न किंवा 937 प्रश्न फ्री देतो. तुम्ही काय करा? 33 ची तयारी करा. तुम्हाला 933 किंवा 900 प्रश्न 900च्या वरचे जे आन्सर तुम्हाला फ्री मध्ये देतो. समजलं? अशी स्कीम करू. हे मी काय करायचो, डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये जेव्हा मी जज होतो त्यावेळेस मी वर्कशॉप कमिटीत होतो. वर्कशॉप कमिटीचं काम करायचं, प्रश्न तयार करणे, उत्तर देणे वगैरे वगैरे. मी तो JMFC परंतु सगळ्या कमिटीत मला घ्यायचं. मग मी काय करायचो, आमच्या सगळ्या JMFCला जवळपास आम्ही 2-3 सिनियर मोस्ट होतो. म्हणजे माझा सेकंड नंबर होता सिनियरिटीमध्ये. पण आमचे जे सिनियर होते आम्ही कधी होतो, आम्ही अशी बैठक घ्यायचं, 100 प्रश्न राहायचे. मग JMFC 20-30 असतात. एकाला सांगायचं फक्त तू 3 प्रश्नाची तयारी कर. 30 लोक आणायचे. किती झाले प्रश्न? झाला. मग आम्ही तिथे एक्सचेंज करायचो, शेअर करायचो. मग सगळ्यांनी आणलेले प्रश्न माझ्याकडे संकलित करायचो, मी उत्तर बनवायचो. नाहीतर मला एवढे 100चे उत्तर शोधायला वेळ लागायचा. आणि मग अशा पद्धतीने वर्षाची तयारी करायची. ही स्कीम कशी वाटते तुम्हाला? फक्त 33 प्रश्न तयार करायचे. आता ह्या ग्रुपची लिस्ट जी राहील, 10 ग्रुप. तुमचा मित्र पकडा, कोणी कलिग पकडा, पण तुम्ही 10 जणांचे आता किती लोक होतील आपण शेवटी डिसाईड करू. आणि जे प्रॉमिस करतील दॅट आय विल बी कंटिन्युइंग इट. आणि त्या सेशनला आम्ही हजर राहील. 500 लोकांचे ते ग्रुप ठेवू आपण. ज्यांचं येणं होत नाही त्यांनी ग्रुपमध्ये नाही, बाहेर राहू. तर काय. आणि या 1000 प्रश्नासाठी मग आपल्याला किती वेळ लागेल डिस्कशनसाठी? मला वाटते 2 तास. 2 तासाचे 2 लेक्चर आपण ठेवू, शनिवार किंवा रविवारी, 2 डे. आता ही यादी आहे, ग्रुपची यादी बनवू. 5-5चे होतील की 3-3चे होतील किंवा 4-4चे. आपल्याला 10 ग्रुप बनवायचे आहे. म्हणजे 10 म्हणजे जास्त लोकांचा एक ग्रुप झाला तर आन्सर शेअरिंग कमी होईल. 5-5चा जर एक ग्रुप झाला मग एका ग्रुपला किती प्रश्न येत आहे? कमी. म्हणजे एका व्यक्तीला कमी येईल ना, त्याचं बर्डन कमी होईल. तर अशा पद्धतीने ग्रुप करू. आणि आन्सर शुड बी रिसर्च करू. आन्सर फक्त 33च करायचं. एका व्यक्तीला रिसर्च पाहिजे. ही विल बी अकाउंटेबल टू आन्सर. कसं उत्तर दिलं तसं तुम्हाला आन्सर शीट आहे. इट इज व्हेरी इझी टास्क. मी जर म्हणेल एवढे प्रश्न आहेत, त्याच्या पुस्तकं आहेच, त्या पुस्तकामध्ये आन्सर आहे ABC विच वन इज करेक्ट. तसं पाहणं आणि तुम्ही हे ऍक्च्युली पाहणे. आणि ते आपल्याला माहिती आहे आपल्याला का बरं तुम्ही हे उत्तर आहे असं मला विचारल्या जाऊ शकते, त्याची थोडीशी तयारी ठेवायची. बाकी काही आपण कोणाला प्रश्न विचारून ह्युमिलेट करणार नाही वर्गामध्ये. पण का बरं आहे असं सांगू शकण्याची तयारी ठेवायची आपली. काय आपण विचारू नये एकमेकांना. मात्र प्रत्येक प्रश्नाचं उत्तर प्रत्येक जणाला माहीत झालं पाहिजे असं आपण तयारी करू. आणि ह्या 1000 प्रश्नाची आपण तयारी केली. अँड इफ यू हॅव सीन द ट्रॅजेक्टरी ऑफ द क्वेश्चन, द पास्ट इन विच द क्वेश्चन्स आर आस्क्ड, याच्यामध्ये रिपीट होतातच. तुम्ही बघितलं असेल. म्हणजे तुम्ही आपण या 1000 प्रश्नांची तयारी केली तर मला जर वाटते तुम्हाला 25 ते 30 प्रश्नांची तयारी ऑटोमॅटिकच होईल आपली. किती काही एक्झामिनरने ठरवलं नवीन आणतो, त्या 1000च्या वर त्याला 30 तर देणेच आहे. 30 मार्क्स जे तुम्हाला आधीच येतात इझी क्वेश्चन, त्याच्यात ऍडिशन. आणि असं नाही की आपण सगळ्यांनी जर तयारी केली सगळेच पास होईल, माझा नंबर लागेल की नाही, हे प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आहे. तुम्ही होणार 50च पास होईल ना. जे येत नाही किंवा अभ्यास करत नाही तेच फेल होतील. पास होणारे तुम्ही 50 राहणार.
म्हणून असं नाही समजायचं की मी उत्तर कशाला सांगू दुसऱ्याला, असे असतात ना टेंडन्सी काही लोकांची असते ना. सगळेच पास होईल मग. परंतु इथे काय आहे, प्रिलिमिनरी आहे. प्रिलिमिनरी असल्यामुळे तुम्ही समजा 50 जणांना इक्वल मार्क मिळाले तर तुम्ही 50 जण तिथे मेनला कॉल होईल. ठीक आहे, त्याच्यामुळे तो विषय नाही. आणि स्कीम ही चांगली आहे, स्कीमचा फायदा घ्या. मला वाटते आता हे ग्रुपची यादी कशी बनवणार. आता हे प्रज्ञा जवळ नाही का, जे 10 ग्रुपची यादी तू बनवशील, प्रज्ञेची जबाबदारी. प्रज्ञा जयस्वाल तिचं ऑफिस इथेच आहे बाजूला, इथेच बसते ती है ना. म्हणजे हे साहेब तर मॉनिटर करतील, ज्यांच्या मोठ्या लोकांकडे काम नाही त्याची याद्या वगैरे बनवायचे, हे मॉनिटर करतील. कोणाकोणाला सुचवायचं ते पुन्हा सांगतील लोकांना की असे फक्त 5 जेवढे लोक झाले 5 जास्तीत जास्त 5चा ग्रुप बनवू. आज जे आहे आपण ग्रुप फायनल करू की एका ग्रुपमध्ये समजा हे 4 लोक आहेत, एका ग्रुपमध्ये हे 4 लोक आहेत, असे 4 रँडमली ते 4 लोक एकमेकाशी कम्युनिकेट करतील. आणि मग ते 10 ग्रुप मी करत आहो. आन्सर काय शोधायचे तुम्हाला प्रत्येक ग्रुपनी. ग्रुप नंबर 1 नी पहिल्या वर्षीच्या पेपरचे फक्त पहिले 10 प्रश्नाचेच उत्तर बघायचे. ग्रुप नंबर 2 नी 11 ते 20 बघायचे, पहिल्या वर्षीचे 11 ते 20. ग्रुप नंबर 3 नी काय करायचा, 4 नी काय करायचं, समजलं. अशा पद्धतीने दरवर्षीचे 1 ते 10, 1 ते 11 ते 20, समजलं. म्हणजे पहिल्या ग्रुपने काय करायचं, फक्त पहिल्या वर्षीचे 10 प्रश्न पहा, बाकीचं काही पाहायचं नाही. तुम्हाला 90 प्रश्न इकडेच मिळणार आहे, रेडीमेड मिळणार, इथे मिळणार. आणि आपण त्याच्यावर थोडासा काही कन्फ्युजिंग प्रश्न होता असेल तर आपण त्याच्यावर चर्चा करू, क्लॅरिटी करू. ठीक आहे, समजलीस की. पहिल्या ग्रुपनी 1 ते 10 प्रश्नाचं फक्त उत्तर शोधायचे आहे. आतापर्यंत झाल्या आहे परीक्षा 10, तर या एका ग्रुपनी 100 उत्तर करायचे आहे. मग तुमचं इट डिपेंड्स ऑन यू. तुमच्या ग्रुपमधून कधी कधी एकटा तयार करत असेल तर त्याला करू द्या, परंतु असं न करता तुम्ही पण वर्क डिवाइड करा की बाबा आपल्याकडे 100 प्रश्न आलेले आहेत, तू हे 30चं उत्तर बघ, मग तुम्ही त्याच्यात काय करायचं. समजा तुम्ही 3 जण आहे, पहिले 1, 2, 3 तू बघ, 4, 5, 7 तू बघ. किंवा तुम्ही 5 जणांचा ग्रुप झाला, पहिले 2 तू बघ, दुसरे 2. एकदम सोपी काम आहे, 5-5 मिनिटाचं काम आहे. तुम्हाला किती सोपी काम आहे. म्हणजे पहिल्या ग्रुपनी पहिले 1 ते 10चे प्रश्न, त्या 10 प्रश्नामध्ये मग तुम्ही डिवाइड करा. 2 प्रश्नाचं तू उत्तर मार्क कर, 2 प्रश्नाचं तू उत्तर मार्क कर. कोणी मार्क केलं ते लक्षात ठेवायचं. त्याचं उत्तर तर मी बघूनही पाहिलं. रेडीमेड मिळत आहे म्हणूनच नाही, रेडीमेड मिळत आहे तुम्हाला, राईट. ते पुस्तक पाहून करता ते ठीक आहे. 2 प्रश्नाचं उत्तर बुक पाहून शोधता येते ना, बुक पाहून शोधायचं ते करेक्ट आहे की नाही. त्याचं उत्तर तर तुम्हाला रेडीमेड मिळतात, समजलं. म्हणजे देअर विल बी डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्क. म्हणून मी याला म्हणतो आन्सर गिफ्टिंग कॅम्प किंवा सेशन म्हणून. आन्सर डोनेशन कॅम्प सेशन. चालेल, रेडी. हो हो हो, ठेवता येईल ना, परीक्षा ठेवता येईल. इन ॲडिशन ठेवता येईल. ठाके साहेब मला सांगत होते त्या दिवशी एक्झाम घ्यायची आहे म्हणून. ठाके साहेब इज व्हेरी गुड फ्रेंड ऑफ माइंड, माझे चांगले मित्र आहेत. हो, ही इज व्हेरी गुड इन अकॅडमिक्स मध्ये चांगला इंटरेस्ट आहे त्यांना, शिकवण्यामध्ये पण इंटरेस्ट आहे, ह्या ऍक्टिव्हिटीज मध्ये चांगले इंटरेस्ट आहे. स्वतः ते अकॅडमिक मध्ये चांगले आहे, हुशार आहे, अभ्यास करते ठाके साहेब. त्यामुळे तशी करते. पण मी ही पहिली स्टेप सांगितली. म्हणजे काय होतंय, या समजा ही तर आपल्याला ऑगस्टच्या जवळपासही करायला पाहिजे होती, परंतु काय होते, आपली चर्चा झाल्यामुळे एक तर जो आपला विषय आहे 30 मार्क्स तुमचे बदले, 100% 30 मार्क्स. आता जे आपण पुन्हा बाकीच्या परीक्षा घेऊ, त्या बाकी जे आहे ना पुन्हा 70 मार्क आहेत पुन्हा, मी ते गॅरंटीने सांगत आहोत 30 मार्क्स. बाकीचे 70 मार्क्ससाठी तेच करावं लागेल तयारी, तिथे चालूच ठेवू. कधी ठेवायचे मग असे 2 सेशन तुम्ही म्हणाल तेव्हा मी तयार. जसं टाईम आपल्याला काढून देतील, सॅटर्डे 2 hours लेक्चर आपण ठेवू, 9 ते 11 असं पाहू. ते तुम्हाला जसा सुटेबल होतो वेळ, साहेब जे सांगतील
वेळ जसा पाहून साहेब आता वेळ आणि दिवस हे साहेब ठरवतील आपल्याला. तुम्ही ठरवा. ठीक आहे, तुम्ही ठरवा. म्हणून आम्हाला तुम्ही जो वेळ देणार त्या दिवशी आम्ही बोलून घ्या, बोलून घ्या. हो हो, नसतील तर ठेवा किंवा नेक्स्ट सॅटर्डे संडे मग तसं एक्सटेंड करू आपण पिरियड. तोपर्यंत हे आपले 1000 प्रश्न, 1000 प्रश्नाची उत्तर आणि हे 10 ग्रुपची संपूर्ण तयारी या प्रक्रियाकडे. स्टेशनरी बिशनरी वर्क लागेल तर तू ते सगळं त्याच्यातून करून घेतो, म्हणजे आपलं ऑफिस करून काढून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. आमच्या ऑफिसमधून सगळं स्टेशनरी बिशनरी सगळीच आहे माझ्याकडे. आम्ही टेम्पो भरून आणत असतो माझ्या ऑफिससाठी. ठीक आहे, आमच्याकडे 3-4 झेरॉक्स मशीनच आहे, त्यामुळे त्याची काही चिंता नाही. 200-400 रुपयाचा खर्च आहे, तो काही विषय नाही. ठीक आहे, करा ना. नाही 200-400 रुपये समजलं आता पक्का. यू गॉट दिस पॉइंट. देयर विल बी 10 ग्रुप्स. One group consists of either 4 persons or 5 persons, depend on the strength of the student. Then one group shall find out the answers of only 10%, 10 questions of one examination. 11 झाल्या असेल तर त्यांच्या वाट्याला 110 प्रश्न येतील. त्या एका ग्रुपनी फक्त 1 ते 10 चेच प्रश्न बघायचे. ग्रुप नंबर 2 ची जबाबदारी 11 ते 20. ग्रुप नंबर 3 ची जबाबदारी, समजलं, अशा पद्धतीने करायचं. अँड ऑल आन्सर शॅल बी सबमिटेड टू प्रज्ञा जयस्वाल. ठीक आहे. मग इथे आल्यानंतर मी फटाफट ते प्रश्न आपण वाचू, किंवा ज्या ग्रुपनी ग्रुप नंबर 1 नी जे प्रश्न विचारला उत्तर फटाफट ते देतील. म्हणजे प्रत्येक जणाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, 1000ही प्रश्नाचं उत्तर इथल्या इथे माहीत होईल. मेमरी आहे, पॉसिबल आहे. तुम्ही 100 प्रश्न कन्फ्यूज व्हाल, विसरून जाल उत्तर, 100 विसरा, मग तुमच्याजवळ 900 तरी राहतील. म्हणून हे 30% तुमचे गॅरंटीड, 30 मार्क गॅरंटीड राहील. हे बाकी आपण आता बाकीचे लेक्चर करू कुठले, कारण कितीही शिकवतो म्हटलं IPC नॉट पॉसिबल टू कव्हर इट विदिन 3 or 4. तर मग हे प्रॅक्टिकल एक्झामिनेशन डायरेक्टली टू द पॉइंट. हे मी शिकवतो, दॅट्स ओके. टू अंडरस्टँड, टू एक्सपॅन्ड अवर कन्सेप्च्युअल स्टडी, दॅट इज फॉर दॅट इट इज व्हेरी नेसेसरी. डिटेल लेक्चरिंग इज नेसेसरी फॉर कन्सेप्च्युअल स्टडी. But from direct examination point of view, direct coming to the answer and questions. त्याच्यासाठी हे एवढेच प्रश्न करायचे. मी पूर्वी काय करायचो, मी ट्युशन घेत होतो LLBच्या ट्युशन घेत होतो, आणि मी फायनल इयरला असताना फर्स्ट इयरला शिकवतो LLBचा. हां, काही लोकांना माहीत आहे, प्रज्ञाला वगैरे माहीत आहे. बरेच इथे वकील पण आहे माझे विद्यार्थी, बरेच वकील लोक जज पण झालेले माझ्या ट्युशन. सिम्बॉसिसचे डायरेक्टर वगैरे आहेत ना, ते लोक विद्यार्थी इझिली झालेले आहे. तर आपल्याला काय करायचं, मग सगळ्यात शेवटी मला रिझल्ट द्यायचा असतो ना, मी फक्त 10 प्रश्न सांगायचो, 10 प्रश्नाची तयारी करायची एकीकडे. आमचे विद्यार्थी 10 वाचायचे, 10 पैकी 7 सोडवायला लागत होते, बस तेवढी तयारी, सगळे पास. माझ्या ट्युशनचा रिझल्ट म्हणून होता 100%. शिकवायचं पूर्ण, परंतु शेवटचे जे दिवस असायचे 10 प्रश्न एवढेच वाचायचे. सर 11वा आला तर म्हटलं 11वा आला तर पाहू, तुझी ट्युशन मी फ्रीमध्ये घेईन पुढच्या वेळेस. अशा पद्धतीने चालत. मी अकॅडमिक्स मध्ये थोडासा मला इंटरेस्ट असल्यामुळे अशा ट्रिक वापरतो. ठीक आहे, डन. आजपासून आज मग यादी बनवणार 5-5 जणांचे किंवा 4-4 जणांचे क्लासचे सगळ्या शेवटी आपण काउंट करून घ्या. ओके. सो yesterday we learned the topic of the IPC. Theft, extortion, dacoity, robbery. The distinguishing factors. Then, till now we have seen 34, abatement 109, then criminal conspiracy 120B, then unlawful assembly 141. We have discussed theft, extortion, robbery, dacoity. There are two crimes in IPC wherein minimum 5 persons involvement is necessary. That is unlawful assembly, dacoity, 5 persons are there. 34 more than 1.
common intention. What is the difference between common intention and common object? This is the question. What is the difference between common intention and common object? So you have to compare section 34 and 141 of IPC. Unlawful. Here is a common intention, common object. Intention means what? Everyone wants to do particular thing. Here object. All of them may not want. All of them may not have common intention but common object. Mere presence is sufficient in unlawful assembly. Here presence, in addition to presence, there has to be an intention. Simply the presence would not be sufficient to invoke that section. So what are the distinguishing factors? Then here involvement of 5 persons. Here involvement of more than 1 person. Here 5 or more persons. Here 1 or more persons. These are the distinguishing factors. Unlawful assembly and common intention. Now coming to other definitions and the topics. General exceptions. General exception. What are these exceptions? What are these exceptions? Unsound mind. Section 71 karan, 76 karan. Mistake of fact, initial act of necessity, Huh. accident, act of child, Correct. 76 section 76 open. तुम्ही पहिलेच काढा. What is that? 76 काढा. हां? कोणता आहे? IPC पाहिजे का? प्रज्ञाजवळ IPC आहे? सेक्शन 76 आहे ना. आता इथून सुरू करू आपण. जनरल एक्सेप्शन. हे जे बोलले ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. लक्षात ठेवायचं. जनरल एक्सेप्शन म्हणजे काय? आपण बघा की कधी कधी काय होते, अरे तुम्हाला काय यांनी शिवीगाळ केली ना, मला तो असा बोलत होता, तुम्ही काय म्हणता, जाऊ द्या ना तो पागल आहे. एक्सेप्शन IPC वर कसं जाऊ द्या ना तो पागल आहे, त्याला माफ करा. जाऊ द्या ना तो बयाळ आहे, अनसाउंड माइंड. बरोबर आहे. जाऊ द्या ना तो बच्चा आहे, चाइल्ड. समजलं उदाहरण? एक्सेप्शन. जाऊ द्या ना तो बच्चा आहे, जाऊ द्या ना तो पागल आहे, जाऊ द्या ना तो बयाळ आहे. दीज आर एक्सेप्शन्स. तुम्ही म्हणता तर माइंड करणार नाही. Likewise, IPC also doesn't mind if the act is done by such persons unsound mind, child. Then अरे तो दारू तो बड़बड़ होता है, तो दारू पी नशे में था वो. अरे आपको वो गाली दे रहा था, सो व्हाट? नशे में था वो. ध्यान दो ना, नशे वाले आदमी का सवेरे तो अच्छा बोला. जाऊ द्या ना म्हणतो ना, जाऊ द्या ना. इट इज एक्सेप्शन इन IPC. पुन्हा कोणा कशा कशाला आपण जाऊ द्या ना म्हणतो. नाही, कशा कशाला म्हणतो मी? IPC वर बोलतो. लॉ इज नथिंग बट अ कॉमन सेन्स. So we will apply the common sense, then we will see the IPC. What you are saying is absolutely correct as per the IPC. I am talking about in general sense. In how many चुकून झालं असेल, माफ करा. बघा म्हणजे लक्षात ठेवण्याच्या पद्धती. जनरल एक्सेप्शन काय काय आपण, जाऊ द्या ना मुलगा आहे, जाऊ द्या ना तो वेडा आहे, जाऊ द्या ना तो बयाळ आहे, जाऊ द्या ना तो पागल दारू पिऊन होता, नशेत होता. आणखी छोटासा असेल, मायनर आहे, म्हणजे ऍक्ट इटसेल्फ डज नॉट कॉन्स्टिट्यूट ऑफेन्स. आणखी चुकून झालं असेल, मिस्टेक ऑफ फॅक्ट. बरोबर आहे, चुकून झालं आहे. ते म्हणतो असतो, जाऊ द्या ना, जाऊ द्या. पण परंतु माफ केव्हा करतो आपण? चला मोठ्या उदारतेनं माफ करतो, नंबर आहे. परंतु आणखी पुन्हा हो तेव्हा त्याला करतो आपण. बरोबर. आणखी टीचर रागावतात ना, टीचर रागावल्याबरोबर आपण काही असं करतो का? नाही. गुडफेत मध्ये म्हणतात, तुम्हाला समजत नाही का? अभ्यास करायला पाहिजे, LLB झाला, तुम्हाला हे यायला पाहिजे, समजत नाही का? इंटेन्शन इज गुड टू इम्प्रूव्ह यू. समजा बाहेर कुणीतरी म्हणलं तरी समजते नाही का, ऐसे गाडी चलाते क्या, अंधा है क्या? इट इज एन ऑफेन्स. But if it is said in good faith, it is not an offense. बरोबर? RTO वाला बोललो तुम्हाला. Then
Doctor is operating, and during the course of operation, patient dies. Whether it is an offense, general exception. Age, nothing is an offense. Below 7 years, zero offense. 7 to 12. If he has not attained sufficient maturity, Conditional. There is no complete exemption. Conditional. 7 to 12, one has to see whether he has proper understanding or not, subject to condition. Here, 7 to 0, 100% exemption, complete exemption. Likewise, to submit examination form, SC, ST, किती फी भरावी लागली एमपीएससीच्या परीक्षेला? 0. ओबीसी ओपन 7 to 0, 7 ते 12 थोडीफार, आणि मग 12 ते 18 आहे ना. Conditional. Law is also amended, changed, and then 18, 16 to 80. Again, there is a classification 16 to 80. Insofar as sexual offences and other serious offences are concerned, it has to be seen whether he has sufficient understanding or not. Again, here is also conditional 7 to 12. Sufficient understanding, maturity is to be looked at. Here also 16 to 18, whether he has sufficient capacity, understanding, capacity to commit sexual offences, etc. are to be seen. These are the provisions incorporated by way of amendment. Those were not there in the original statute, but these are already there in the IPC. Then 18 above, no exemption at all. 18 above is exemption insofar as age is concerned. Otherwise, 18 above, other exemptions are there. Other exemptions means as if he belongs to open category, no concession. But there are EWS quota, even for open there is a reservation now. Likewise, now here further category, unsound mind, mistake of fact, unsound mindness. So what is that? Section 76. Read only first line, black letter, heading of the section. प्रज्ञा काय आहे ते? हे समजलं ना? हे प्रश्न विचारल्या गेलेले आहेत, कारण याच्यात तुम्हाला कन्फ्यूज होते 7 आणि हे काय. 1 to 0 कंडिशनल 12 ते 18. Believing himself he bound by law. If somebody does anything, nothing is an offense. See, in my one example, 4-5 sections can be covered. 4-5 similar sections can be covered. See, since I am a judge, judicial officer, discharging my duties as a judge. So if somebody is arrested and produced before me as a judge, then I will remand him to custody, judicial custody. But the person who is arrestee, that accused person, he is so sensitive that he had never been arrested in his life. He had never committed any crime. So it was his first offense, and he felt so humiliated that when he was released on bail, he went to home, and thereafter he died because of such shock. Only because he was arrested, he was remanded by the magistrate to police custody. He felt nervous, he died. What offense that magistrate has committed? Logically, no. So I believe, in fact, he was little bit mentally unfit person. This fact was not brought to the notice of the court. Then nothing is an offense. Otherwise, see, some live incidents or example which had taken place in my court itself. One boy was arrested, he was produced before me,
And the allegations of murder 302 was the section invoked against him. So I usually we see the remand papers, what incident he has, what what is the incident, what offense he has committed. I saw that his advocate, he was representing through advocate, and I accordingly saw and remanded him to police custody for 2 days or 3 days. Then on next day when he came, I found that this person is not fit person. Therefore, I started. I asked certain tricky questions to him. What is his name? He properly told. On first day when he was produced before me, I asked him his name. Is there any complaint against the police? He said no, nothing. So his behavior was absolutely normal. But that day I noticed that there is something wrong. Therefore, I asked him name. I asked him his address. He told. Then I asked him, are you married? He said no. Then what is your father name? So he told me his father name. त्याच्या पत्नीचं नाव काय आहे? विचार करायला. आईचं नाव सांगतो. पत्नीचं नाव काय लेट झाला थोडासा. मला वाटलं काहीतरी गडबड आहे. त्याला मी असे 2-3 प्रश्न विचारले. लक्षात आलं माझ्या की हा माणूस वेडा आहे. पागल आहे. मी पोलिसांना हा पागल आहे, सांगत नाही तुम्ही. म्हटलं प्रूफ नाही, मला सांगायला पाहिजे प्रूफ नाही म्हणून. का गावात मग मी विचारलं त्यांचे आईवडील आले का? साहेब मध्ये इकडे त्यांना बोलवलं. ते बाहेरच असतात, कोर्टाच्या समोर येत नाही. कसं आहे म्हणलं, या पागल आहे जे कोणाला दगड मारत राहते. त्यांना तसंच दगड मारून त्यांनी मर्डर केला होता. केस मात्र पोलिसांनी व्यवस्थित दगड मारून मर्डर केला वगैरे. आणि मग मी जेव्हा विचारलं, मग तेव्हा लक्षात आलं की हा तर पागल आहे, एवढ्या दिवसापासून आहे. मी त्याचं स्टेटमेंट घेतलं, रेकॉर्ड केलं. हिज फादर हॅज कम अमुक तमुक. आणि हा अनसाउंड माइंड असं मला दिसते. सर्टन प्रोसिजर इज देअर टू बी फॉलो. 28 वगैरे सीआरपी तुम्हाला ते सेशन्स याच्याकडे पाठवावं लागत असते. कुणाकडे? सिव्हिल सर्जन फॉर एक्झामिनेशन फॉर 10 days. He will examine and will submit the report to the court that he is in fact unsound mind or he needs medical treatment, etc. That at that time there was a law, Mental Health Act. It was not a case of Mental Health Act. Mental Health Act is altogether different. The provisions in the CRPC are altogether different, dealing with the person who is unsound mind, who is accused of the crime and but unsound mind. Accused of the crime but unsound mind. I am repeating, accused of the crime but unsound mind. Whereas Mental Health Act, there is no accused. Any person who is ordinarily we call mad, pagal, can be produced before the magistrate for his treatment, for his rehabilitation. There is no punishment for that person. So those who wander on the road, mentally unfit, they are not the accused person. Though they are produced before the court as if they are the accused offender, but they are mentally ill persons, and therefore they are not the accused. Whereas a murderer commits murder under unsoundness of mind, he is accused. Then procedure is different to deal with it. So what procedure I followed? I forwarded him to the civil surgeon. Then I obtained report, and a report was clear that he was unsound mind person. A person who is unsound mind, it means that he is unable to face, unable to defend himself, and therefore his trial cannot be continued. So I cannot frame charge against him, nor his case can be committed to the sessions court. Firstly, I will have to wait till he becomes regular person, normal person, or till he is cured. Therefore, I had then passed the order. I used to remind him, but the civil surgeon was directed that mental hospital is there, and directed to submit periodical report on every end of the month, to submit the report to this court disclosing his mental health condition. Thereafter I was transferred. What happened, I am not aware. But in fact, that was my mistake, that I had remanded a person who is unsound mind into magistrate custody. What offense I have committed? No, because believing that I am empowered to remind him, and therefore thing is an offense. Section 76, 77, 78, 79. So it was my judicial act.
it was the act of, and police also, police who took, police will say no, magistrate remanded me, we are bound by the order of the magistrate. They also did not commit any offense because earlier he committed, but earlier in pursuance of the order of mine the accused was remanded. Then another incident which had happened. One accused person, he wanted to go Dargah. He was Hindu person, but he wanted to go to Dargah. He was an accused of Section 326. He had voluntarily caused grievous hurt to his wife, and therefore I had refused his bail. He did not apply for bail before the Sessions Court, or may have applied but may have been rejected, I was not aware. But he was in my custody. So he was brought in the court. Now whenever there is a law, whenever an accused person is produced before the court, his handcuffs are removed. The moment he is taken out of the court, he is again handcuffed. So the moment his handcuffs were removed, he was entered into the my courtroom. Okay, I had remanded him to judicial custody, MCR. Then he was being taken to out of the court. At that time, he jumped from the court, and while jumping, one policeman caught him. His collars like this. त्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. He tried to save his life, परंतु तो खाली पडला. दुसरा मजला होता. पडल्याबरोबर त्याला मार लागला. पोलिसांनी त्याला पकडलं. पकडून माझ्या समोर आणलं. साहेब म्हणजे असं झालं. मी म्हणलं इमिजिएटली डायरेक्शन दिली की याला यू सेंड हिम टू द हॉस्पिटल. रुरल हॉस्पिटल होतं तिथे. नरखेडची घटना आहे. दवाखान्यात नेला. मग त्यांनी टू रेफर इट टू द हायर सेंटर. हायर सेंटर म्हणजे नागपूरला पाठवायचं होतं. पाठवता आरबीआयच्या त्यांच्या गाड्या वगैरे माहिती आहे तुम्हाला पोलिसांच्याकडे असं. ते आणता तो आरबीआय स्क्वेअर जवळ मरण पावला गेला. इट इज अ केस ऑफ कस्टोडियल डेथ. पोलिसांच्या कस्टडीत किंवा ज्युडिशियल कस्टडीत देत आहे. CID इन्व्हेस्टिगेशन वॉज फॉलो. ऑर्डर कोणाच्या कस्टडीमध्ये होता? माझ्या कस्टडीमध्ये होता. फिजिकल कस्टडी पोलिसांची होती. व्हॉट ऑफेन्स आय हॅव कमिटेड? नो. Police acted as per my order, and therefore police also did not commit. But policemen may be negligent in discharging their duties. That is a disciplinary action. There may not be criminal case against that police person because they had removed handcuff because there is law. There are directives of the Supreme Court which say that you should not produce the accused in a handcuff condition, and therefore they had removed the handcuff condition. If there was no law, still policemen had removed that handcuff, then it would have been an offense. It would have been an offense. But there is a law, removal of handcuffing. But while taking him out of the court, police should be cautious. It is a case of negligence, and therefore departmental action would be followed against that policeman. But criminal act, so nothing is an offense if the act is done judicially. If an act is done under the order of the court, order without jurisdiction, still one has to follow that order. One cannot say no. Order was without jurisdiction. That is not the domain of that person. Then further, 77 heading only. Now it is covered in my example. I was acting judicially. Then 78. Okay. Act done by a person justified or by mistake of fact believing himself justified by law. 18. Accident in doing a lawful act. Now 79 and 80. 79 and 80. A person who is bound by law, for instance, if an accused, now what? See, in my given example, that person who was produced before me was in fact unsound mind, who should not have been remanded to judicial custody. Who should not have been remanded to judicial custody. But there was a mistake of fact. And therefore 79-80 covers my that example. And therefore I am exempted from the offense. So nothing is an offense because it was
though I was discharging my duties, that apart, just to illustrate my point, that there was error in understanding when at first remand, but I was believing the policeman, and therefore under that belief this was happened, and therefore nothing is an offence. 81. Act likely to cause harm, but done with criminal intent and to prevent other harm. Likely to cause harm, but done without criminal intent. Likely to cause harm, but done without criminal intent. Now see, the very person, the person who was arrested in my given example, त्याला तो जो वेडा माणूस होता म्हटला आरोपी, त्याला आता पोलिसांनी धरून नेला. डॉक्टरला काय म्हणणार, तो वेडा आहे ना, डॉक्टरला काय फोर्स करेल, मी औषधी घेणार नाही, मग डॉक्टर काय करेल किंवा पोलीस काय करेल, त्याला हँडकफ बांधून ठेवेल बेडला फॉर हिज सेफ्टी. बांधून बेडला रॉंगफुल रेस्ट्रेंट, रॉंगफुल कन्फाइनमेंट माहिती आहे आपल्याला IPC. बट हा ऑफेन्स होणार नाही, कारण हे कशासाठी करत आहे, त्याच्या विदाउट क्रिमिनल इंटेंट, त्याच्याच भल्यासाठी, अँड देअरफॉर नथिंग इज एन ऑफेन्स. हार्मफुल बट फॉर हिज गुड, ऑपरेशन इज हार्मफुल बट फॉर द बेटरमेंट ऑफ द पेशंट, नथिंग इज एन ऑफेन्स. नेक्स्ट, Act of a child under 7 years of age. 7, as I told, complete exemption. Then 83. Act of a child above 7 and 112 of mental condition. 7 to 12 conditional exemption. Then 84. Act of a person of unsound mind. unsound mind. Unsound mind. A person who is unsound mind, simplicity saying that he is unsound mind will not be sufficient unless there is an evidence. There has to be evidence to establish that a person is unsound mind. Unsound mind. And therefore, that will have to be established. Remember, in every general exception, the exception will have to be established by the defense. आरोपीला सांगावं लागेल मी 7 वर्षाचा आहे, आरोपीला सांगावं लागेल हा पागल आहे, आरोपीला सांगावं लागेल हा मिस्टेक ऑफ फॅक्ट आहे. ते केव्हा समजेल, तपासामध्ये समजेल, तपासाच्या दरम्यान समजेल की हे काय आहे. जसं राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स जनरल एक्सेप्शन आहे, बर्डन कोणावर आहे राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स एस्टॅब्लिश करण्याचा, अक्यूज विल हॅव टू एस्टॅब्लिश. सो जनरल एक्सेप्शन आपल्याला दाखवावं लागेल. देन नेक्स्ट सेक्शन, 85. Act of a person incapable of judgment by reason of intoxication caused against his will. नशेमध्ये काही जर झालं असेल तर नथिंग इज. आता हा नशा कोणी घेतला नाही पाहिजे, administered by others without his knowledge. Neither in the cases like Robert Pereira, Salman Khan was under the influence of intoxicant liquor allegedly, as per the prosecution case, and he was driving the vehicle, therefore he was booked for death. It was not case of death by negligence. 30A was not but 304, because he knows, he has knowledge that if I drink liquor or intoxicant and if I drive the vehicle, there is a likelihood of accident, knowledge, and therefore punishment is necessary. It is not a case of negligence. Negligence and intention both are altogether different. Both of them, they do not sail on same boat. Either there can be intention or there can be negligence. Either of these two. एखाद्या वेळेस एक तर तुमचं इंटेन्शन असेल नाही तर नेग्लिजन्सी. कधी कधी पोलीस काय करतात, नेग्लिजन्सी वाले सेक्शन लावतात आणि इंटेन्शन वाले लावतात. कोर्टही काय करतात, ते जसं आहे तसं चार्ज फिल करतात. तर आम्ही बारीक अभ्यास करणारे तर आम्ही तसं नाही करत, 1-2 पैकी एकच होते, एकच लावायचं. आयदर देअर कॅन बी नेग्लिजन्सी ऑर इंटेन्शन, असं आमची अंडरस्टँडिंग असल्यामुळे आम्ही असं चार्ज फ्रेम करून घेऊ. ठीक आहे. देन नेक्स्ट 85. तर तुम्ही म्हणाल की नो देयर इज कंप्लीट एक्झेम्पशन इफ एन ऍक्ट इज डन अंडर इंटॉक्सिकेशन. Such intoxication should be done by some other person without my knowledge, without the knowledge of that accused person, and it should be administered by other person, not administered by himself or herself. Then 86.
Then 87. Act not intended and not known to be likely to cause death or grievous hurt done by consent. so act is done by consent. See, कबड्डी कुस्ती खो खो कबड्डी कुस्ती कुस्ती रेसलिंग खेळता खेळता बाय कन्सेंट पडला फ्रॅक्चर झाला लागेल का 324 325 लागेल फ्रॅक्चर झाला तर 324 केव्हा लागला असता 324 वेपन इन्स्ट्रुमेंट आपण मारली 323 केव्हा माहित आहे 325 विदाउट वेपन ग्रेव्हियस हर्ट 326 वेपन प्लस ग्रेव्हियस हर्ट 325 लागला असता अदरवाइज. Now this Pahilwan will be exempted from the wrestler will be exempted from the punishment of section 325. Therefore, nothing is an offence if the act is done with the consent. Every circus game त्यामध्ये तो मौत का कुआ वाला असतो तो स्वतःहून खेळत असतो तो मौत का कुआ त्यामुळे nothing is an offence. Then 87, 88. Voluntary not fit injury. बरोबर त्याच्यामध्ये पण ते एपीसी मध्ये एक्सप्रेसली प्रोव्हाइडेड व्हॉलंटरी नॉट फिट इंजुरी इज द कन्सेप्ट ऑफ द लॉ ऑफ टॉर्ट while deciding the tortious liability. Then 88. Act not intended to cause death done by consent in good faith for person's benefit. For person's benefit, operation doctor somebody has been suffering from particular ailment which requires operation, immediate operation, such as the heart attack. Operation is needed and during the course of operation patient dies or after the operation is over patient dies, whether the doctor can be booked? No. Whether it is a case of negligency, that is altogether different point. But there has to be then act of the doctor and there has to be nexus between act of the doctor and the death of the patient. Otherwise, no offense. Otherwise, every doctor would be prosecuted in whose hospital patient dies. Therefore, they are exempted from the punishment because they don't have intention to cause death. No doctor would like to have death of their patient during the course of treatment, unless exceptionally it happens because of the negligence. Otherwise, there will not be intention of a doctor. Unless day before yesterday, I had given example that one doctor used to he would give injection to his wife, slow poisoning, etc. And then 89. Act done in good faith for benefit of child or insane person by or by consent of guardian. So benefit of child below 7 years. For benefit of child. So the child is not studying. So sometimes we give some corporal punishment. No, corporal punishment means it is also an offence under new JJ Act. Corporal punishment by teacher is now punishment, but reasonable discipline. In order to maintain discipline, the teacher shouts at the student. कोणी कमजोर असतं ऐकल्याबरोबर कोणी घाबरून पडू शकतं. चाइल्डच्या बेनिफिट साठी करत आहोत. कधी मुलगा रडतो त्याला आपण डॉक्टर इंजेक्शन देतो ना त्याला आपण जबरदस्तीने धरतो त्याला वी कॉज इन इंजुरी व्हॉलंटरी कॉज हर्ट टोचणे म्हणजे गुन्हा झाला 324 वगैरे होईल. अदरवाइज इट इज मात्र कशासाठी करतो त्याला पोलिओ होऊ नये म्हणूनच आपण त्याला इंजेक्शन देतो. किंवा त्याला जखम झाली आहे तर नाही तो दवाखान्यात जायचं नाही डॉक्टरकडे नाही जायचं पण तरी त्याचे हात धरतो पाय बांधून त्याची ट्रीटमेंट करतो फॉर द बेनिफिट ऑफ चाइल्ड. सो इज द केस ऑफ द अनसाउंड माइंड. नथिंग इज एन ऑफेन्स. मात्र तुम्ही जर हेच नॉर्मल व्यक्तीसोबत केलं तर ऑफेन्स. देन नेक्स्ट Consent known to be given under fear or misconception. So you are aware consent should be free consent. Any consent obtained under coercive, undue influence, misrepresentation, fraud, they are not the valid. It is a concept under Contract Act. Section 91. Exclusion of acts which are offences independently of harm caused.
Communication made in good faith. Section 94. 93 पर्यंत. Communication made in good faith. See, in my court it was happened, one patient had been to a doctor for his doctor advised him to undergo blood test. So he had conducted his blood test. Blood report came and the report was HIV positive. Report was HIV positive. And therefore that young boy was so nervous, was so frustrated that he committed suicide. Doctor communicate, it is nothing but the communication. Communication can be in the form of writing or oral. So there was written communication that you are suffering from HIV, and therefore he commits suicide. Whether it is a case, it is a case, it is not a case of any offense. कौन सा मैडम आपने कौन सा पूछा था? Exclusion of that which are offenses independently of harm caused. The exception in section 80, yes, 87, 88 and 89 do not extend to acts which are offenses independently of any harm which they may cause or intended to be caused, to be known, to be likely to cause to the person giving the consent. ये consent वाले है ना, इनके बारे में कहा है, उनके ऊपर वाले सेक्शन के लिए अलग. Communication made in good faith. But in this given example, what was happened? In HIV, there are two reports. Preliminary report came in positive. He committed suicide. But doctor was still prosecuted. Why he was prosecuted? Because there was, after I think next day of his death, another report came from Bombay showing that he was HIV negative. He was HIV negative, and therefore the doctor was good. Another reason was that the doctor who had given him that pathology report was not qualified doctor. He had completed the course of DMLT, Diploma in Medical Lab Technician. So that diploma provides the knowledge. He can only test and give report as machine suggests. He cannot give or she cannot give opinion. It is the domain of pathologist who should be MD in pathology. So that fellow was not MD in pathology, and therefore he was not competent to give such opinion. Therefore he was prosecuted for the offence under section committing suicide. What is section 306? 306. Now 108. Then another section. Then things done at causing slight harm. Nothing is an offense by reason that it causes, that is intended to cause. That madam has given. छोटा ही हुआ है, जाने दो ना, थोड़ा सा ये है, असं त्यांनी सांगितलं ना उदाहरण, जाने दो, कुछ नहीं, छोटी मोटी घटना है, minor act sign है. Nothing is an offense by reason that it causes or that it is intended to cause, that it is known to be likely to cause any harm, if that harm is so slight that no person or of ordinary sense and temper would complain of such harm. छोटीशी गोष्ट आहे, त्यासाठी काय 323 तुमच्या हे गेलं आणि चिमटा घेतला, नाही साहेब 323, नथिंग इज ऑफेन्स. गुदगुल्या केल्या ऑफेन्स 323 लागेल ना, व्हॉलंटरली पॉझिटिव्ह गुदगुले किती टेन्शन आहे मला त्याच्यामुळे. मात्र सेक्शन 95 प्रोव्हाइड स्लाइट हार्म शब्द वापरलेला आहे. 96 to 100, 96, 97, 98, 99, in 107 abatement. So above 96 to 106, 96 to 106, combination of these 10 sections are absolutely on the point of right of private defense. We will discuss all of them together because there is a slight difference
See, right of defense. If somebody is causing you hurt, you have every right to defend. आता समजा तुम्हाला एखादी मुलगी रस्त्याने चालली आहे, तर तो मुलगा एखादा शिट्टी मारली त्याने किंवा त्याने छेडण्याचा प्रयत्न केला बाय वे ऑफ दिस, आणि तुम्हाला वाटतं की हा छेडणार आहे मला, मुलगी आहे तुम्ही, तुमच्यावर लायसन्सच आहे, एक ते चप्पल मारीन म्हणा, बरोबर आहे, चप्पल काढणार पहिल्याच्या काळातले, आता नाही असे उदाहरण. जुन्या काळात काय करायचे लोक, ते चप्पलेनच मारीन म्हणायचे. आता हा स्प्रे घेऊन यांना माहिती आहे. पहिले कशा करायच्या, चप्पलेनी मारायच्या, चप्पल काढून मारली एक चप्पल, त्याही शेड घालली ना, राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स आहे. मात्र तो शिट्टी मारत आहे आणि ही बंदूक काढत आहे. राईट ऑफ डिफेन्स मॅचिंग होत आहे का? शिट्टी मारला म्हणून त्याचा मर्डर करत आहे. राईट ऑफ डिफेन्स टू सच एन एक्सटेंट वुड नॉट बी अवेलेबल. It has to be reasonable nexus with these two acts. If somebody is trying to enter into or enter upon your property, enter into means कुठेतरी घर आहे त्याच्या घरात जागा आहे, enter upon म्हणजे मोकळी जागा आहे, into and upon, into and upon बघा असे शब्द आहेत तिथे, IPC शब्द मध्ये बरेच शब्द आहेत. enter into it means there is some close, enter upon means काहीतरी मोकळी जागा, entering upon असे शब्द तुम्हाला मिळेल. सीआरपीसी मध्ये पण आहे असे शब्द. रिड्यूस इनटू रायटिंग, रिड्यूस इन रायटिंग, रिड्यूस इनटू रायटिंग पण आहे आणि रिड्यूस इन रायटिंग. सेक्शन 161 सीआरपीसी 162 मध्ये असे दोन्ही शब्द तुम्हाला मिळतील. देन राइट, एव्हरीवन हॅज राइट ऑफ डिफेन्स अवेलेबल, राइट ऑफ डिफेन्स टू प्रोटेक्ट हिज बॉडी as well as property. Body as well as property. Not only his or her body, but also the person in whom he or she has interest. A man has a right to protect himself. A man has also right to protect his wife, his children who are residing with him. So if somebody is coming trying to cause hurt to that man has certainly right to protect himself. Number one. Number two, if that man is trying to cause hurt to that woman, his wife, in that case also he has right to protect his wife. The person who is coming from outside is trying to cause hurt to that children, in that case also that man has right to protect his children. And therefore a person has not only right to protect him, but also he has right to protect his children by the person he has to protect. A person who is trying to enter into the property has right to protect. If somebody is illegally or forcefully trying to enter into the property, he can take necessary precaution, protection. He can, by using reasonable force, can evict him or will try to restrain him there and then and there, so that other side will not enter. But only because somebody is trying to enter into the property, he is shooting, not allowed. But somebody is entering into the property with an intention to kill this person, armed with deadly weapons, then you have every right to protect him. You have every right to protect him. If somebody is having gun, entering into your property, and intention is very much clear, it is self-evident from this example that he has intention to kill you, then you may use reasonable force. But only because some person, a boy of 18, 17 or 13 years old is entering into or entering upon your property, only because he or she is entering into or entering upon your property, you are shooting him, not allowed. This is exceeding or excess use of private defense. This is not permissible. What is excess and what is reasonable, what is within the ambit of the law, depends on facts and circumstances of each case. You have right to kill also, but when, if you have apprehension or you are being killed by other, आप तुम्हाला मारतच आहे, कोणी मर्डरच करत आहे,
यू हॅव राईट ऑफ डिफेन्स. वुमन अटेम्प्टिंग टू रेप करण्याचा मध्ये प्रयत्न करत आहे, यू कॅन एक्झरसाइज दॅट राईट ऑफ डिफेन्स टू दॅट एक्सटेंट ॲज प्रोव्हाइडेड इन द IPC. फक्त कोणी शिट्टी मारत आहे, हात पकडल्याबरोबरच मर्डर केला, जमल का? नाही, तसं नाही करायचं. हाताने उत्तर द्यायचं. हात पकडला एक झापड सफिशियंट, चपलीची धमकी सफिशियंट आहे का नाही? हे स्प्रे आता ये नाही. सो रिजनेबल यूज, नॉट एक्सेसिव्ह यूज ऑफ राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स. But only because right of defense is available, it is the defense which is to be proved by you, proved by the accused in the court of law to take the benefits of exception. Otherwise, nothing is an offense if any act comes within the exception, within the ambit of the exceptions as provided in from section 76 till 106. 76 to 106 are the sections providing general exceptions. So complete exemption insofar as age is concerned up to 7 years. This question was asked in the past. Up to 12 there is no complete exemption. Maturity word is used in the IPC. Maturity is to be seen whether he has attained sufficient maturity to understand and judge the consequences. Judge, the words are there. Judge and the consequences. Then and then only exemption. Up to 7, 100% exemption. 7 to 12 conditional. Then 12, 18 conditional exemption. It has to be seen, gathered from the circumstances. Okay, general exception chapter is over. So what about the formation of groups? How many persons are here now? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30 आपण धरून चालू. म्हणजे हा, म्हणजे 30 जणांचा ग्रुप होतो. 30. तुमचं आडनाव काय आहे? बनसोड आहे. निर्मित साहेबांसारखे दिसतात ते. आहे ना? तुम्हाला म्हणाले का दोघं? हा, आहे ना? त्याचे भाऊ वगैरे आहे की काय? चेहऱ्याने वाटतात तसे. 10 ग्रुप, कोणत्याही 3 जणांचे बनवू आपण, बरोबर? आणि सेशन कधी होल्ड करायचं असं साहेबाशी बोलतील, सगळ्या साहेबांकडून कन्फर्म करतो. त्या दिवशी मग 2 दिवसाच्या लेक्चरची मी तयारी ठेवू. कोणत्या दिवशी करायचं तुम्ही सांगा.